नमस्कार. द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, ममिफिकेशन, वॉटर बेली, स्टॉक नेक्रोसिस ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या एका वाक्यात सांगतो, ममिफिकेशनला ह्या दुनियेत औषध नाही. ममिफिकेशनला ह्या दुनियेत औषध नाही. बागायतदार बंधूंनो, आपला जो संवाद आहे तो संवाद खरोखर अनेक बागायतदारांशी शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. हजारो बागायतदारांनी अत्यंत कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण सत्य परिस्थिती अशी आहे, काही बागायतदार आपले व्हिडिओ बघतायत, त्या पद्धतीने शेती करतायत, पण शेजाऱ्याला सांगत नाही आहेत. मी अनेक बागायतदारांशी चर्चा करतोय, अनेकांच्या प्लॉटमध्ये जातोय, त्यावेळी बागायतदार म्हणतात, मला परवाच समजलं की अमुक अमुक बागायतदार गेली 3 वर्ष तुम्हाला फॉलो करतोय, पण मला सांगितलं नाही. वस्तुस्थिती आहे, रागाला येऊ नका, पण माझी विनंती आहे की खरोखर शेअर करत चला. तो आपला बांधव आहे. सगळ्यांना सांगा की खर्च कमी करा, कुणाच्याही माध्यमातून करा शेती. माझ्याच कोंबड्यानं उगवलं पाहिजे अशातला भाग अजिबात नाही आहे. सूर्य उगवला पाहिजे आणि तो उगवतो. कुणाच्याही कोंबड्यानं उगवू द्या, पण उगवू द्या. शेतकऱ्याच्या आयुष्याला एक पहाट चांगली येऊ द्या. यासाठी खर्च कमी करा, सगळ्यात महत्त्वाचं. ममिफिकेशनला ह्या दुनियेत औषध नाही आहे बागायतदार बंधूंनो, कारण ताकदीपेक्षा लोड झाला ना झाडावर, त्याला कितीही ड्रीपमधून सोडा, कितीही झाडाला उचलू द्या, पण ती तेवढी ताकदीनं ते भरणारच नाही. तो मनी शक्यच नाही ते. त्यामुळे केनं बाजारातनं आणून ठिबकमधून सोडायचं बंद करा. त्याला काय करा, बंचची उंची 8 इंचच ठेवा, जास्तीत जास्त 9 इंच. खालनं बंच कट करून टाका. कोणत्याही परिस्थितीत बंच इतकाच उंच पाहिजे. आणि बेदाना करणार असेल तर 140 मनी, मार्केट करणार असेल तर 100 ते 110 मनी, बस. त्याच्यापेक्षा जास्त मनी बंचमध्ये ठेवू नका. असतील तर सरळ कट करून टाका. कोणत्याही स्टेजला कट करा. मग मी व्हायला लागली असेल तर कट करा, मग मी व्हायची असेल तर कट करा. 60-65 दिवसाचा बंच असेल तरी कट करा, 70 दिवसाचा असला तरी कट करा, 90 दिवसाचा असला तरी कट करा. पण बंचची उंची आणि बंचची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा. उत्पादन तुफान मिळतं, एकरी किमान 20 टन माल निघतो. फक्त जी बंचची साईज आणि मण्यांची संख्या कंट्रोलमध्ये ठेवा. एक पान 7 मणी मार्केटचं पोचतं, बेदाण्यासाठीचं 9 मणी पोचतं. त्या बेतानं पानाचा आकार आणि पानाची संख्या वेलीवर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचा न्यूट्रिशन बॅलन्स चांगला ठेवा. म्हणजे त्यात NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स 7+1 आहे ते सगळे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. पानदेट तपासून घ्या आणि त्या बेतानं काम करा. कितीतरी बागायतदारांचे फोन आहेत की आमचे दरवर्षी ममिफिकेशन होतं, दरवर्षी तुमच्या बागेत माल लोडच असतो, आमचं दरवर्षी ममिफिकेशन होतं. दरवर्षी तुम्ही त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस करताय. प्रॅक्टिसमध्ये थोडासा बदल करा, किमान एका ओळीला करा, मग सगळ्या बागेला करा. त्या ओळीतला फरक बघा आणि मग त्या सगळ्या बागेत तुम्हाला फरक जाणवेल. ह्या ओळीत फरक आला तर सगळ्या बागेत तुम्ही करून घ्या, पण माल कमी ठेवा. अजून एक, ममिफिकेशनचे जे मणी असतात ना, ते मण्याचे देठ हे पांढरेच असतात. स्टॉक नेक्रोसिसमध्ये बंच जरी चांगला असला, बंचची संख्या जरी मर्यादित असली, तरी सुद्धा बंच खालनं लूज पडत आहेत. ह्याचा अर्थ त्या मण्याचे देठ काळे झालेत आणि ती कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश ह्याची डिफिशियन्सी आहे. मोठी डिफिशियन्सी त्यात कॅल्शियमची आहे. त्यामुळे त्याचं पानदेट परीक्षण करून घ्या. शक्य झालं तर ते खालनं कट करा आणि ते काळे डाग का आहेत ह्याचं परीक्षण करून घ्या आणि मग ते मॉलिक्यूल ड्रीपमधून आणि पानावाटे द्या. तुमचं स्टॉक नेक्रोसिस थांबून जाईल. कुठल्याही परिस्थितीत शेती इथून पुढच्या काळात आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं करावी लागेल. उगाचच कॅल्शियम आणले आणि बागेला फवारले असंही व्हायला नाही पाहिजे. ममिफिकेशन आहे का स्टॉक नेक्रोसिस बागेत व्हायला लागला आहे
ह्याच्यावर बागायतदार बंधूंनो आपल्याला अगोदर त्याचं तय करून घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यावरची मात्रा आपण द्यायला पाहिजे. कुठलेही कॅन या जगात विकसित झालेले नाही आहेत. दक्षिण आफ्रिकेत नाही, अमेरिकेत नाही, चायनात नाहीत, भारतात नाहीत, ऑस्ट्रेलियात नाहीत, पेरू देशात नाही आहेत की ते कॅन सोडले की मग विकसित थांबतं. असं कुठेही कॅन तयार झालेले नाही आहेत. मग असले कॅन आणू नका. न्यूट्रिशन बॅलन्स ठेवा. त्याचे अन्नमूलद्रव्याचं व्यवस्थापन करा आणि त्या पद्धतीनं वॉटर मॅनेजमेंट ठेवा. वातावरण खूप सुंदर सध्या तरी लागलेलं आहे. पुढचं कोणालाच माहीत नाही. त्यामुळं ह्या वातावरणाचा बरोबर फायदा घेण्याचा प्रयत्न करा द्राक्षांच्या योग्य विकासासाठीचा. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचं जे आपली चळवळ आहे, जो संवाद आहे, खरोखर सगळ्यांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.